माझ्या मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। अंड्याला काहीतरी स्पेशल बनवायचं आहे तर अशा पद्धतीने हिरव्या वाटातल्या अंडा करीची नक्की ट्राय करून बघा। फक्त 5 मिनिटात बनवून तयार होते अशी ही रेसिपी। तर संडेला काहीतरी मस्त स्पेशल असं बनवूया मुलांसाठी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मस्त हिरव्या वाटणातलं आपण अंड बनवूया। तर त्यासाठी इथं ना वाळलं खोबरं घेतलेलं आहे, डाळगा घेतलेला आहे, तीळ घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं धन घेतलेलं आहे। तर आपण हे पहिलं भाजून घेऊया मसाले। तर सगळं मिळून भाजते। ना हिरव्या मिरच्या भाजूया, असं साईडला करून घेतलेलं आहे मी। आणि खोबरं ही भाजूया। हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटाच्या प्रमाणे वापरा। तर सगळं मिक्स करून भाजूया। आता हे काढून घेऊया एका प्लेटात, थंड करून घ्यायचं। अंडी घेतलेले आहेत, अंडी कापून घ्यायची ते या पद्धतीनं असे कापून घेते। कापून घेतलेले आहेत। थोडंसं तेल ओतूया, भाजूया। असे लांबकुळी कापले तरी बी चालतात बघा, तुमच्या आवडीने कापा अंडी। आता मस्त बघा अंडी अशी ठेवून घेतले। आता वर टाकायचं मीठ, हळद टाकूया। तसे आपले अंडे कसे फ्राय व्हायला लागले ते तर इकडे नाही कांदा कापून घ्यायला लागलेले आहे। बारीक असा कांदा कापून घ्यायचा। 2 कांदा कापून घेतलेला आहे। आता एक तिसरा कांदा कापायला लागले। मिक्सरला लावून घेऊया। कांदा टमाटो कापून घेतलेला आहे। टाकायचं कोथिंबीर कट घेतलेले आहे। आता थोडंसं पाणी ओतून का नाही छान अशी पेस्ट करून घेऊया। तर इथे मिक्सरला लावून आणलं पहा, बारीक असं मिक्सरला लावून आणले थोडं थोडं। आणि तोपर्यंत इकडे आपले अंडे बी मस्त असे छान फ्राय झाले, दोन्ही साईडने का नाही मस्त फ्राय करून घेतले। तर एका भांड्यात काढून घेऊया। तर असे काढून घेऊया। मस्तच। आता तेच कढाईत ठेवूया। आता थोडंसं तेल ओतूया फोडणीसाठी। आणि चांगलं टाकलंय, त्याच्यात टाकूया एक अर्धा चमचा जिरं, दालचिनी, बारीक असा कांदा कापून घेतलेला, छान असं भाजून घ्यायचं कांद्याला। मीठ टाकायचं म्हणजे कांदा लगेच लाल कलर होतोय, छान भाजला जातोय। तर कांदा बघा छान असा भाजलेला आहे। आता त्याच्यात टाकूया टमाटर। 2 टमाटर कापून घेतले तुम्ही। 3 कांदा होता, 2 टमाटर घेतले ते। तुम्ही थोडं बनवत असला तर एक एक कांदा एक एक टमाटर वापरा। तर ह्याला बी चांगलं असं भाजून घ्यायचं।
आता चांगलं भाजायला लागलेलं आहे. त्याच्यातच आता हे वाटण जे आपण बनवून घेतले बघा ते सगळं मिक्स करूया. त्याला भाजून घ्यायचं. खूप छान होते का असं अंड. एकदा हे नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही. ह्याच्यात टाकूया हळद, धावडरा. असं छान भाजून घेऊया. आता ह्याच्यात टाकूया अंडा मसाला. त्याला भाजून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे. पाणी ओतूया. चांगलं मिक्स करूया. आणि थोडंसं पाणी ओतते. छान असं हलवून घेते आणि थोडंसं मीठ टाकूया. आपण पहिले बी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. छान असं शिजू देऊया. झाकून शिजवून घेऊया. तर आता मस्त असं शिजलं पहा. किती छान असं शिजलेलं आहे. मस्त जसं हॉटेलमध्ये धाबामध्ये मिळते का नाही त्या पद्धतीनं झालेलं आहे. हे पहा. आता मस्त असं त्याच्यावर अंडी ठेवायची. गॅस बारीक आहे खाली. ठेवून घेतलं पहा अंडे. वरनं अशी कोथिंबीर टाकायची. आहा हा, काय भारीच बघा. मस्तच दिसायला लागलेत ना. अशी कोथिंबीर टाकायची. थोडा वेळ झाकूया 1 मिनिट बरंच. तर मस्त झालेलं आहे पहा. बघा काय भारीच ना. सर्व करते. तेच प्लेट घेतलेले आहे मी. जे अंडे आपण काढून ठेवले होते ते. पहा काय भारी मस्तच बघताच तोंडाला पाणी सुटणारा अंडा कढी झालेली आहे आपली. अंडा हरा. तर हे पहा मस्त झालंय. थोडीशी अशी वरनं कोथिंबीर आणि कांदा, शाळवाची भाकर घ्यायची किंवा बाजरीची घ्या आणि मस्तच लागतं. भाताबरोबर बी खावा. खूप छान लागतं. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहा, मस्त राहा आणि शेवटपत्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.